नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि MD मुकेश अंबानी यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीकडनं कुठलाही पगार न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सलग 6व्या वर्षी त्यांनी वेतन, भत्ते आणि इतर प्रोत्साहनपर रक्कम नाकारली असून कोविड-19च्या महामारी दरम्यान घेतलेला निर्णय त्यांनी आजवर कायम ठेवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 68 वर्षीय मुकेश अंबानी यांनी 2020 मध्ये कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता. महामारीचा देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक स्थितीवरती झालेला परिणाम पाहून त्यांनी आपला संपूर्ण पगार सोडण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांनी यावर्षी देखील कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे कोविडपूर्वी देखील 2008-9 पासून सलग 12 वर्ष त्यांनी आपला वार्षिक पगार 15 कोटी रुपयांवरती मर्यादित ठेवला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालानुसार ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांना आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीच्या बैठकींमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रत्येकी 5 लाख सिटिंग फी देण्यात आली. याशिवाय दोघांनाही प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांचं कमिशन देखील देण्यात आले. तर अनंत अंबानी यांनी 30 एप्रिल 2025 पर्यंत नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून काम पाहिलं. त्या काळात त्यांना 1 लाख रुपये सिटिंग फी आणि 21 लाखांचं कमिशन मिळालं. त्यानंतर 1 मे पासून त्यांनी एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारली. या भूमिकेमध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये एकूण 12 कोटी 17 लाख रुपयांचं मानधन मिळवलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर PMA प्रसाद यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 20 कोटी 58 लाख रुपयांचं मानधन मिळालं. यामध्ये 20 कोटी रुपये वेतन आणि इतर सुविधांचा समावेश होता. तर 58 लाख रुपये निवृत्तीविषयक लाभ म्हणून देण्यात आले. तसेच निखिल मेस्वानी आणि हित मेस्वानी यांना देखील प्रत्येकी 14 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुकेश अंबानी यांनी देखील 1ही रुपया पगार घेतलेला नाही. गेले 6 वर्षापासून ते रिलायन्ससाठी 1ही रुपया पैसे न घेता काम करत आहेत. तर मग मित्रांनो, मुकेश अंबानींच्या या निर्णयावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.